आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं भविष्य घडवतील असा पंतप्रधानांना विश्वास. प्रभास पट्टणमध्ये वेदमंत्रोच्चारांच्या गजरात सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्साहात सुरू. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा अमित शहा यांचा पुनरुच्चार. आणि खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं भविष्य घडवतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये भारतात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं त्यांच्या निवासस्थानी एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या भारतीय स्टार्टअप्सची गोलमेज परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. एआय फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज अशी या परिषदेची संकल्पना आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निवड झालेले 12 भारतीय एआय स्टार्टअप्स या बैठकीला उपस्थित होते. हे स्टार्टअप्स भारतीय भाषा मॉडेल, एआय आधारित ई कॉमर्स, विपणन, आरोग्य सेवा निदान, वैद्यकीय संशोधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. वारंवार झालेल्या हल्ल्यांनंतरही भाविकांच्या अढळ श्रद्धा आणि दृढ इष्टयामुळे सोमनाथ मंदिर पुन्हा पुन्हा उभारलं गेल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सन 1026 मध्ये गझनीच्या महमूदनं सोमनाथवर केलेल्या पहिल्या आक्रमणाला 2026 मध्ये 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. 1951 मध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण झालं. त्या जीर्णोद्धारालाही यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रित्यर्थ 4 दिवसीय सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव काल गुजरातच्या समुद्रकिनारी असलेल्या प्रभासपट्टण या शहरामध्ये सुरू झाला. संपूर्ण गुजरातमधले 2500 ऋषिकुमार या अखंड वैदिक मंत्रोच्चारासाठी समुद्र किनाऱ्यावर जमले होते. यावेळी देशभरातली शिवमंदिरं एकाच वेळी मंत्रोच्चारामध्ये सहभागी झाली होती. 3000 ड्रोन असलेला ड्रोन शो, 72 तासांचा ओंकारनाद आणि भव्य शौर्य यात्रा ही उद्घाटन पर्वाची वैशिष्ट्य होती. नागरिकांनी आपल्या आठवणी सोमनाथ स्वाभिमान पर्व या हॅशटॅगवर पाठवून या पर्वामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं आहे. पंतप्रधान 11 तारखेला सोमनाथ स्वाभिमान पर्वामध्ये सहभागी होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केला. काल नवी दिल्ली इथं शहा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारी बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं. दहशतवादविरोधी कारवाया, दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा थांबवणं हे सातत्यानं सुरू ठेवावं असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सतत आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीरमधला दहशतवाद संपुष्टात येत आहे यावर त्यांनी भर दिला. प्रगती या व्यासपीठामुळे देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली आहे. त्यामध्ये नवी मुंबई विमानतळ, चिनाब नदीवरचा रेल्वे पूल, आसाममधला बोगीबीळ पूल यांचा समावेश असल्याचं गौबा यांनी सांगितलं. आकाशवाणीच्या वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आणि न्यूज ऑन एआयआर या अॅपवर आज रात्री 9 वाजता ही मुलाखत पूर्णपणे ऐकता येणार आहे. अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता 25,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची वार्षिक बैठक घेतली. रस्ते वाहतुकीत सुरक्षा, प्रवाशांची आणि सर्वसामान्यांची सोय, व्यवसायानुकूल वातावरण आणि वाहनविषयक नियम अशा विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. परिवहन हा विषय राज्य आणि केंद्राच्या समावर्ती सूचीतला असून त्यामुळे अशा प्रकारच्या संवाद सक्षम, सुरक्षित आणि नागरिक केंद्रित उपायांना पूरक ठरतो असं गडकरी यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रेल्वे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे 100 अधिकारी आणि सर्वोत्तम कामगिरी करणारे प्रभाग अशा श्रेणीतल्या 70व्या अतिविशिष्ट रेलसेवा पुरस्कारांचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं वितरण होत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आव्हानात्मक परिस्थितीत अखंड रेल्वे सेवा सुनिश्चित केलेल्या आणि मदतकार्य सुलभ करण्यात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमधल्या सेवा आणि उत्कृष्ट योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात येत आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयानं काल गुवाहाटी इथं आयोजित केलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषदेत जिल्हास्तरीय नेतृत्वाखाली सुरू केल्या जाणाऱ्या वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. वस्त्रोद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार हा एक धोरणात्मक उपक्रम असून देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तो आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यांचं तज्ज्ञ जिल्हे आणि आकांक्षी जिल्ह्यांमध्ये वर्गीकरणही करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं येत्या 21 ते 23 जानेवारी दरम्यान लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन 2026 या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगानं काल नवी दिल्ली इथं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही क्षेत्रातली भारतात होणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक परिषद असेल. यामध्ये जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे 100 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. इराणमध्ये महागाईविरोधात तीव्र निदर्शनं सुरू असताना सरकारनं इंटरनेट आणि संप्रेषण बंद केलं होतं. तडीपार इराणी युवराज रजा पहलवी यांनी त्याबद्दल इराण सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सर्व युरोपीय नेत्यांना इराणी लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि राजवटीला जबाबदार धरण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्व मान्य करण्याचं आवाहन केलं. पहलवी यांनी निदर्शकांना पाठिंबा दिल्याबद्दल समाजमाध्यमांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. इराणमध्ये संप्रेषण पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि राजनैतिक प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आर्थिक अडचणींबद्दल इराणमध्ये हजारो लोक निदर्शनं करत असून उपाध्यक्ष JD व्हान्ससह अमेरिकेनं शांततापूर्ण निदर्शकांना पाठिंबा देण्याचाही पुनरुच्चार केला आहे. शोध मराठी मनाचा हे 21वं जागतिक मराठी संमेलन आजपासून 3 दिवस पणजी इथं सुरू होत आहे. हे संमेलन जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं पणजीतल्या कला अकादमी इथं पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदी मान्यवर त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आता बातमी खेळांची. दीवमध्ये दुसऱ्या पर्वातल्या खेलो इंडिया बीच स्पर्धा सुरू आहेत. काल पुरुषांच्या बीच सॉकरमध्ये महाराष्ट्रानं उपांत्य फेरीत मुसंडी मारली. पेंचक सिलेटमधील रेगू प्रकारात महाराष्ट्रानं 2 रौप्य पदकांची कमाई करत दिवस गाजवला. पेंचक सिलेटमधील रेगू प्रकारात महाराष्ट्राच्या दोनही संघांनी रुपेरी यश संपादन केलं. मात्र महिलांच्या सांघिक प्रकारात ओरिसाकडून 580-576 गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या जयश्री शेटे, क्रिनाशी येवले आणि अशिता यादवनं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या सांघिक प्रकारात तमिळनाडूनं 606 गुण तर महाराष्ट्रानं 575 गुण संपादून अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं जिंकली. महाराष्ट्राकडून अंशुल कांबळे, अनुज सरनाईक आणि मुकेश चौधरी यांनी रुपेरी यशावर नाव कोरलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं भविष्य घडवतील असा पंतप्रधानांना विश्वास. प्रभास पट्टणमध्ये वेदमंत्रोच्चारांच्या गजरात सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्साहात सुरू. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा अमित शहा यांचा पुनरुच्चार. आणि खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.